कोणता विलू कोणत्या दारावर लावायचा. बऱ्याचशा माता भगिनीचं म्हणणं असन, आमच्या बंगल्या पुढं पोर्च पुढं आम्ही एक रोपट खाऊन दिलेलं आहे आणि त्याचं येलू वर गेला आणि त्याला बाई असे बचाक भर फुलं आले. तो वेलू नव्हे. माऊलींची भाषा आहे ती. मा म्हणजे महानता, उ म्हणजे उदारता, अल्ली म्हणजे लीनता. माऊलीची भाषा आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते असा विषय मांडतात हे पंचमहाभूताचं रोपटं साधू संताच्या सानिध्यामध्ये लावा की जेणेकरून याचा विलू गगनावर जाईल आणि याचा विलू गगनावर गेला की याची हेअरस्टाईल बदलल का हेअरस्टाईल. वेलू गगनावर गेला याच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलल का डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये समजायचं मोगरा फुलला. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलत जात नाही असेच गैतने राहतात, गातडे राहतात, म्हणजे एक ठोकेत पडेल म्हणजे आपण नाट खुळा. जे गैतने राहतात, गबडे म्हणजे गबाळे राहतात, ज्यांना व्यवहार काय आहे, जगत कुठं चाललंय, साधू संताने काय दिग्दर्शन केलंय याचं भानच नाहीये, ते जीवनामध्ये कधीच सक्सेस होत नाहीये. आणि म्हणून मायबापांनो आमच्या घरी परमार्थ असावा, तो ओतपोत असावा, भरलेला असावा. आता माझा प्रश्न असा आहे महाराजजी, तुकोबरायने प्रपंच केला नाही का जिजाबाईनं करू दिला नाही? काय वाटतं? बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. तुकोबरायने केला नाही का जिजाबाईनं करू दिला नाही? काय वाटत काय तुम्हाला? तुकोबरायनं केला नाही का जिजाबाईनं करू दिला नाही? प्रपंच कोणी केला नाही, तुकोबरायनं केला नाही. पण माझं स्पष्ट मत आहे, जर अवधान द्या, विचारवंत ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ज्याचा त्याच्यातली छिन्नता कळली, भिन्नता कळली, त्याचं प्रागट्यीकरण ज्याला कळालं त्याच्या लक्षात येईल. आता तुकोबरायची मंडळी ही आप्पाजी गुळव्यांची पोरगी, बरोबर आहे. आप्पाजी गुळवे सोन्यांचे व्यापारी, टनानीन क्विंटलनी सोनं त्यांच्याकडे होतं, पण येणं आपल्या भावाकडे सोन्याचं मागणं केलं का? काय वाटतं? सखूबाई, ठकूबाई, रघुबाई, गंगूबाई, मोठ्या का भीमावशी, कौसा मावशी, आबाई, खबाई, कमा का, कोकिळ काकू, संगीत वहिनी, अनिता बाई. स्पष्ट बोला. बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. आपल्या भावाकडे, आपल्या बापाकडे जिजाबाईनं काहीच मागितलं नाही. आणि पुन्हा आता तुकोबरायासमोर ती मेकअप करून कधीच गेली नाही, डोकं कधीच विंचरलं नाही. याचं कारण आहे, माझा पती फक्त माझा करता जगाला पाहिजे नाही, तर हा महाराष्ट्र करता जगावा, याच्या करता तुकोबरायाला तिनं घरात थांबू दिलं नाही. तिने जर डोकं विंचरलं असतं, मेकअप केला असता, तर माझ्या सौंदर्यात तो अडकून राहणार आहे, याच्या करता तिनं एक आपला पती महाराष्ट्र करता पामचंद्र डोंगरावरती, बोरड्या डोंगरावरती फेकूनच दिला. कोणा करता बाबा? आणि आम्ही म्हणतो ती लय बेकार आगस्तळी बाया होती. अरे आगस्तळी नाही, तुझं डोकं तिथपर्यंत गेलं बाबा. एक जिजाबाई जिनं आपला नवरा महाराष्ट्र करता दिला आणि एक जिजाबाई जिनं आपलं पोरग दऱ्याखोऱ्यात फेकलं. तिनं महाराष्ट्र करताच फेकलं आणि म्हणून त्यांचा वेलू कुठं गेलाय? गगनावर गेला. आणि आपला जागेवरच आहे. येणार कोण? आपला जागेवरच आहे. आपला वर गेला नाही, खाली गेला ना, आपला फक्त बांधवरच येलू गेला. खुरप तिकडे तिकडे व्हाय ना, इकडे इकडे कुठे चालला तू? अवधान द्या जरा. जे लिहिलं नाही ब्रह्मदेवानं लल्लाटी बाबा, जे ब्रह्मदेवानं नाही लिहिलं लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. तलाट्याच्या लिखाणा करता एवढ्या एवढ्या बांधासाठी अख्खं आयुष्य जातं. मग आम्ही माती करता मेलो का मातीतून जन्माला आलो? बोला. आमच्या जीवनामध्ये मी सकाळीच काला सांगितलं, काला म्हणजे कृष्ण लय दिगाना घातला बॉ, कृष्ण लय नंगाट होता, लय चोऱ्या करायचा, आणि बाई ग तुझा कृष्ण ताना. अरे त्याला मोठं होऊन दे ना, त्याला ताना कवर ठुती तू, त्याला
मोठं कर, त्याला ब्रिलियंट कर, त्याला शार्प कर, त्याला हुशार कर. त्याच्याकडे दूरदृष्टी आहे, तो वॉरियर आहे, तो किंग आहे, तो राजा आहे, तो राजा घडवणारा आहे. कृष्ण ब्रिलियंट आहे, शार्प आहे, हुशार आहे. मग मला सांगा मायबापांनो, कृष्णाने माझ्या गोकुळात यावं. गोकुळ म्हणजे ज्याला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाड्या आहेत, मोठाल्या नाड्या आहेत, आणि ज्याला 3.5 कोटी छिद्र आहेत, हे गोकुळ. हे गोकुळ क्लीन आहे का, स्वच्छ आहे का, क्लिअर आहे का? नाही तर त्याच्या गाथापाठ झाला आणि तो लाता आणतो. बाबा त्या डॉक्टर भरवून ज्ञानेश्वरी वाचितोय. अरे वाचितो, पण कळाली का, भिनली का, रुचली का? मस्त ज्ञानेश्वरीचं सॉफ्टवेअर त्यानं डाउनलोड केलंय, पण त्याला कळाली का, उमाजली का, त्याला व्यवहार कळाला का? व्यवहार म्हणजे पैशाचाच नव्हे महाराज. आता मी बैलगाडी घेऊन माझ्या शेतातनं चाललोय. माझा भाऊ पलीकडून घास कापतोय. माझं नाव महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे ना बाबा? आणि तो घास कापत होता. मी बैलाचे कासरे असे हातात धरलेले, बरं का? वडणार नाही, तोडणार नाही, घेतला वासा टाकणार नाही. नवनाथ भाऊ घाबरूच नका, मी ते वायर तोडणारच नाही. आणि तुटला अनावधानानं एकनाथ बाबा देतील तुम्हाला. असा माझ्या बैलाचा कासर हातात आहे. पलीकडून माझा भाऊ घास कापतोय. बैल शार्प आहेत, असे हळीचे बैल आणलेले, तांबडे बारीक शिंगाचे. सहज कासऱ्याला झटका मारला किंवा चापकाचा खुळखुळ वाजवला आवाज तर ते पळतात, दुडणीवर चालतात, पळतात किंवा चौकार होतात, कांटा उकारतात. एवढे शार्प बैल माझ्याकडे आहेत. मी असं केलं, इकडे काय पाहत हो, टाकू का ठोका? हा हा हा. आता मी बैलाला म्हणलो का माझ्या भावाला बोला ना. मधी बैल घातला, भावाचा बीपी वाढीला. आमचा विलू गगनावर गेला का रेंगाळतोय, आमचा मोगरा फुलला का धोतरा. फुलणं महत्वाचं आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, का मोठी गंमत आहे. त्यानं फुलावं याकरता माझ्या जीवनामध्ये व्यवहार कसा असणं महत्वाचं आहे. ओ बाबा, परमार्थ म्हणजे बोळ्याचा भाव बोळ्याचा देव. येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे. कामने ते पाहिजे जातीचे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, येऱ्या ग बाळ्याचे काम नोहे, ग बाळ्याचे काम नोहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, असावे जातीचे. तुका म्हणे येथे असावे किंवा पाहिजे जातीचे. येऱ्या गबाळ्याचे. काही जण म्हणतात तुका म्हणे कस जसा असन तसं रे. जसं आपण तसं नाही. परमार्थ ब्रिलियंट माणसाचा, शार्प माणसाचा आहे. आम्हाला अहंकार डिलीट मारावं लागणार आहे. नको ते सॉफ्टवेअर डाउनलोड झाले, नको ते डाउनलोड झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिराजच्या कॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारोजी मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम, हे आमच्या जीवनात वाढलेत माय बापांना. आणि नको ते सॉफ्टवेअर डाउनलोड केले, नको ते. बाबा बीपी कधी वाढवतो आणि कधी आपण म्हणलो का कमवून घ्या, बोललेलं सहन होत नाही, बोललेलं सहन होत नाही. अरे तू येडा आहेस, तू चक्रात आहेस. तुझ्याकडे नाही ते डाउनलोड झालंय, पाहिजे ते झालंच नाही अजिबातच. आणि म्हणून एक लक्षात हवं की आमच्या घरामध्ये आम्हाला मुळापासून परमार्थ कळाला का. परमार्थ म्हणजे आमच्या जीवनातला अनर्थ दूर काढतो, याचं नाव परमार्थ.
आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त करून देतो, याचं नाव परमार्थ आहे. सुख नाहीये, आनंद प्राप्त करतो, याचं नावच परमार्थ आहे मायबापांनो. नाहीतर काय उपयोग नाही. आमच्या घरामध्ये कितीतरी आलेत, कितीतरी जाणार आहेत. आम्ही आलो, आम्ही जाणार आहे, तुम्ही आलात, तुम्ही जाणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये विचाराचा मोगरा फुलून जावा माणसाने. आणि ज्या घरामध्ये विचाराचा मोगरा फुलवला जातो त्या घरातली महिला स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड आहे. त्या घरातला विचार स्टँडर्ड आहे माय बापांनो. त्या घरातली महिला स्मार्ट आहे. स्मार्ट म्हणजे निस्त्याच्या बाकी ही स्मार्ट आहे का? स्मार्ट म्हणजे हॅलो, हाऊ आर यू, हु इज दिस, ओहो आय एम फाईन. स्मार्ट म्हणजे ही स्मार्टनेस महिलाकडे असावा का? स्मार्टनेस म्हणजे तिचं चालणं, तिचं बोलणं, तिचं राहणं, तिचं खाणं, तिचं खाऊ घालणं, तिचं हसणं, तिचं लेणं, हे स्मार्टनेस तिच्याकडे असावा, या असा हवा. आता कार्यक्रम केलो, घरी गेलो. घरी गेल्यानंतर काल मी रात्री याला होतो, कुठं औंढा नागनाथला होतो. सकाळी शेवगावचा काला केला. आता इथं केलो. अजून मी घरी गेलेलो नाही. आणि आता 10, 10:30, 11ला घरी जाईल. बेल वाजवेल दाराची, मंडळी दार उघडील. तिनं माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणली, अहो प्रवास व्यवस्थित झाला का? जेवायला व्यवस्थित होतो का? कुणी कटकुट तर मारला नाही ना? गाडीनं काही त्रास दिला नाही ना? मग झोपा का? दूध वगैरे देऊ तुम्हाला हळदीचं? आवाज व्यवस्थित आहे का तुमचा? असं तिनं मला म्हणायला हवं. पण घरी गेल्या गेल्या तीन दार उघडीलं आणि मला म्हणली, 3 कार्यक्रमाचे किती आणला मग माल? मा बीपी वाढन का कमी होईल? बाबा बोला ना. हा स्मार्टनेस घरामध्ये महिलेत असावा. हा स्मार्टनेस पुरुषात असावा. घरामध्ये पुरुषात आणि महिला स्मार्टनेस असला का जीवनामध्ये त्यांचं मनच काय होतं बाबा. मन हा मोगरा अरपुरीश्वरा, मन हा मोगरा अरपुरीश्वरा, मन हा मोगरा अरपुरीश्वरा, मन हा मोगरा अरपुरीश्वरा. पुनरूपी संसार येणे नाही, पुनरूपी संसार येणे नाही, येणे नाही, येणे नाही. बळ हे सेवती अरपू भगवती, बळ हे सेवती अरपू भगवती. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा. मन मोगरा करा. फुलांचा राजा कोण आहे? फुलांचा राजा गुलाब आहे. मग मोगरा का फुलला? पक्ष्यांचा राजा कोण आहे? कोण आहे रे बारक्या? पक्ष्यांचा राजा कोण आहे? मोर आहे. मग कावळ्याला का उड उड रे? पहिल तो गे कावो कोकता आहे. जय हो. पहिल तो गे कावो कोकता आहे. शकुन गे माये साकता आहे. शकुन गे माये साकता आहे. शकुन गे माये साकता आहे.
कोकता जरा थांबा. शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता बैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांग. आता आपल्याला माऊली फक्त काऊ काऊ म्हणले म्हणजे कावळाच कळत आपल्याला. यालाच म्हणलेत काय ना. कावळा म्हणजे माऊलीला कावळा सांगायचा तो काकभृशुंडी. गरुडाबला रामायण सांगितलेलं काकभृशुंडी कावळा सांगायचा बाबा, हा कावळा नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आमच्या विचाराचा किंवा मनाच मोगरा जर झालं तर आमच्या जीवनामध्ये स्वानंद आहे, परमानंद आहे, अनंत नाद आहे. कोणीतरी थाप टाकीत चला एक जण. तुम्हाला म्हणलो तुम्हाला मेळ नाही लागणार, तुम्ही खाली बसा म्हणून, पण तुम्ही ऐकायलाच तयार नाहीत. विठ्ठल 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 बाबा, आमच्या घरामध्ये विचाराचा मोगरा फुलला की आमच्या घरातलं अज्ञान निघून जातं, ज्ञानाची प्राप्ती आम्हाला प्राप्त होत असते. आणि म्हणून जीवनामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे. आणि हा विचार येत असतो तो संगतीतनं येत असतो. हा मोगरा फुलल्या जातो मायबापांनो, हा संगतीतनं फुलल्या जातो, घरातल्या वातावरणानं फुलल्या जातो. बाबा, आमचं घर किती मोठं आहे याला महत्व नाही, आमच्या घरामध्ये विचार किती स्टँडर्ड आहेत याला फार मोठं महत्व आहे. आणि विचार येतात ते कुठून येतात? युक्ताहार विहार नेम इंद्रियाचे. एक जणाने मला विचारलं कुठून आलास, बरं का, विचारलं मला कुठून आलास, म्हणलं नेवाशा तालुक्यातनं आलो. पुन्हा विचारलं अरे कुठून आलास, म्हणलं जेवरातनं आलो. पुन्हा विचारलं वेड आहेस काय, कीर्तन काय राहस तू, असं कसं सांगतो. आता जमलं का बाबा, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. खाली बसून दांडका चांगला लागतो. दंतडांग दंतडांग डांग दंतडांग डांग सरकना बिन फिरकना बी. ते उग आपलं ते तुमचा पखा दापरा का घोडी मोठी आहे, दोन्हीतून एक काहीतरी आहे ना, असं काही हरकत नाही. महाराज त्यानं विचारलं कुठून आलास, बरं का महाराजजी. मी म्हणलो नेवाशा तालुक्यातनं. पुन्हा विचारलं कुठून आलास, अहो म्हणलं नेवाशा तालुक्यातनं आलो. विचारणारा जरा ब्लेंड होता, जरा शार्प होता. तपश्चर्या केल्यानंतर शरीराचा वर्ण तांबूस झालेला होता, बरं का सर. धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवया, भस्माची त्रिपुटी ओढलेले, गळामध्ये रुद्राक्षाच्या माळा. आणि ब्रह्मचारी व्रतामुळं पुरुषाचा खालचा ओठ ऑटोमॅटिक गुलाबी रंगाचा होतो. हे ब्रह्मचार्याचे लक्षण आहेत. आणि महाराज सहज हात गुढघ्याला लागतात. आजान बाहू, लांबसडक नख, लांबसडक बोट, लांबसडक नाक, मोठाले कान, कानात कुंडल, अशा खांद्यापर्यंत काळ्या भोर जटा वाढलेल्या, बरं का. आणि अशा महात्म्यानं मला विचारलं, बरं का एकनाथ बाबा कुठून आलास, म्हणलं जीवर वर्ण आलो. पुन्हा विचारलं कुठून आलास, अरे म्हणलं जीवर वर्ण आलो. विचारणारा जरा मला वेगळा वाटला. हा प्रपंचातल्या लंग्या सुंग्या गप्पा मारणारा नव्हता. ऊस गेला का, आता कांद्याला रान झालं का, असं खळगुट्या गप्पा मारणारा नव्हता तो. त्यानं फक्त एवढं विचारलं कुठून आलास, म्हणलं जीवर वर्ण. ते म्हणले अरे अरे चुकतोस म्हणले, काय कळतं का म्हणलं. म्हणलं आईच्या पोटात ना आलो. ते म्हणले हे होईना बात. आणि आपण कुठून आलो, आईच्या पोटात ना आलो. त्याचा पुढचा प्रश्न असा आहे, जरा लक्षपूर्वक आहे का. पुढचा प्रश्न असा आहे, आईच्या पोटात कुठून आलास, म्हणलं बापाकडनं आलो. बापाकडे कुठून आलास, पुन्हा असा प्रश्न आहे. संदीप महाराज पुन्हा असा प्रश्न आहे, बापाकडे कुठून आलास. मग मात्र मला घाम फुटला डॉक्टर. आणि गाडीत 2 पॉइंटला एसी चालू होता, तर मी आबाल म्हणलं आणखीन 1 पॉइंट वाढव, माझ्या टोपीतून घाम यायला लागला. आणि बाबा कुकाण्यापासून नेवाशा फाट्यापर्यंत येऊस तर म्हणजे मला असं फिरल्यावानी वय.
आणि नेवाशा फाट्यावर आलो महाराज. आणि मग लक्षात आलं. मग त्याला सांगितलं बापाकडे मी मातीतून आलो. ते म्हणले कसा आला? तर माधवम माधवी प्रिय. जीवशास्त्र बघा बरं का आता. आमचं जीवशास्त्र, आमचं शरीरशास्त्र, आमचं अध्यात्म, आमचं ग्रहशास्त्र हे किती स्ट्रॉंग आणि किती मजबूत आहे. आणि आमचा परमार्थ किती स्ट्रॉंग आणि किती मजबूत आणि किती पुढचा आहे. आम्हाला अजून कशातच काही कळलेलं नाही. आम्ही फक्त बिल वाढत आहेत म्हणून फॅनचे बटन बंद करतो आम्ही. याच्याकरताही आमचा जन्म झालेला नाही बरं का. आता अवधान द्या जरा. पावसाच्या रूपानं आम्ही आमच्या आजाच्या आणि बापाच्या जमिनीत पडलो, धान्याच्या रूपानं उगलो. माधवम माधवी प्रिय. माधव म्हणजे भगवंत आणि माधवी म्हणजे भूमाता. आणि धान्याच्या रूपानं उगलून आमच्या आजानं, आमच्या आईनं, आमच्या बापानं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं. उफणल्यानंतर ते धान्य पोत्यात भरलं आणि गाडी बैलाने ते आमचं धान्य आमच्या घरी आणलं. आमच्या आजीनं का आईनं त्या बैलाला ओवाळलं, बैलाच्या पुढच्या खुरावर पाणी टाकलं. आणि पाणी टाकल्यानंतर अर्धी अर्धी कोरकोर भाकर त्या बैलाला खाऊ घातली आणि गाडी वाहनाला ओवाळलं. आणि ओवाळत असताना माय बापांनो ती गाडी वाहनाला त्याच्यावरून अर्धी भाकर अशी ओवाळली, उकंड्यावर टाकली. आणि धान्य कणगीत गेलं. कणगीतून पुन्हा पाठ ब्रह्ममुहूर्तावर आमच्या आईनं ते हातात घेतलं आणि धान्याबरोबर ती बोलली. विचाराचा मोगरा पहा बरं का. धान्याबरोबर बोलली. आता धान्य सजीव का निर्जीव? धान्य. आता इथं माती आहे बरोबर आहे. ही माती सजीव का निर्जीव? हिच्यातले जीन, हिच्यामधले मायबापांनो उपजाऊ क्षमता जर साधू संतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इथं निर्जीव काहीच नाही. निर्जीव काहीच नाही. ही बाटली सुद्धा निर्जीव. तिच्यात जीव आहे. हा काय जीव? हा जीव तिच्यात आहे ना. ही बाटली सुद्धा निर्जीव नाहीये बाबा. आणि म्हणून लक्षपूर्वक आहे. धान्य सजीव का निर्जीव? तर सजीव आहे ते निर्जीव नाही. का सजीव कसं चाले हे शरीर कुणाची आसक्ती. कोण बोलविते हरी